तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन द्वारा शुद्ध देशी गोवंश योजनेअंतर्गत जळगाव जामोद शहरातील श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेला जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। राज्यात देशी गोवंश संवर्धन आणि विकास विविध संस्थांमार्फत केला जात असून गोवंशासाठी प्रक्षेत्रनिहाय उद्दिष्टे वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत। शुद्ध देशी गोवंश संवर्धनासाठी आणि गोवंश विकासासाठी राज्यात नियमितपणे काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी त्याच्यातून स्पर्धात्मक निवड करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात येतो। त्यानुसार या योजनेत बुलढाणा जिल्ह्यातून श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्था जळगाव जामोदने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संस्थेची निवड या सन्मानाकरिता करण्यात आली। सदर सन्मान 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच गोसेवा आयोगाच्या कार्यात संस्थेचे अमूल्य योगदान सदैव श्रेष्ठ राजदूत म्हणून घोषित करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय बुलढाणा अमित कुमार दुबे व सहकारी यांनी सुद्धा श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी सहउपायुक्त राजेंद्र पाटील सर, काळेसाहेब व गौरव डुबे उपस्थित होते। संस्थेची स्थापना 1901 साली झालेली असून अंदाजे 350च्या वर भाकड व दूध न देणाऱ्या आणि वयोवृद्ध गोमाताचे संगोपन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। संस्थेकडे गोमातेची 3 मोठे टीनशेड आहे। लहान वासरू व आजारी गोमातेसाठी वेगळे टीनशेड आहे। तसेच वर्षभर 300 गायींना पुरेल असे मोठे चारा शेड आहे। संस्थेकडे गोमातेसाठी प्राथमिक उपचार सुविधा आहे। 100 गायींना परिक्रमा देता येईल अशी व्यवस्था आहे। संस्थेचे कार्यालय इमारतमध्ये दिंड्या व संतांसाठी निवास व्यवस्था सुद्धा आहे। संस्थेमध्ये 5000 चौरस फूट RCC गोशेडचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। संस्थेची सुरुवात ही शून्यातून सुरू होऊन आज रोजी ती भव्य दिव्य स्वरूपात भक्कमपणे उभी आहे। संस्था धर्मदायुक्त कार्यालय बुलढाणा येथे रजिस्टर असून तेव्हापासून मार्च 2025 पर्यंतचे संस्थेचे ऑडिट झालेले आहे। संस्था प्राधान्याने दूध न देणाऱ्या भाकड वयोवृद्ध तसेच कोनवाडा मार्फत व कत्तरीसाठी जाणाऱ्या पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या गोमातेचे संगोपन करून जीवन द्यायचे कार्य करते। संस्थेने मागील 20 वर्षात गावात फिरून कधीही वर्गणी जमा केली नाही। संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक संस्थेचे काम पाहण्यासाठी संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा भत्ता घेत नाहीत। सदर योजना सुरू केल्यामुळे गोशाला मनोबल वाढून यापेक्षाही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा ही प्रत्येक गोशाळेत होईल। या निमित्ताने त्यासाठी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, सदस्य सुनीलजी सूर्यवंशी, उद्धव नेरकर तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय बुलढाणा व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी जळगाव जामोद यांचे संस्थेतर्फे संस्था अध्यक्ष सुरेश मोदी यांनी आभार मानले। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, बुलढाणा।